हो घराकडे नाही आता हे आता रोजच झालंय. नित्य नियमानं नटून थटून हा सगळा साज शृंगार करून यांची मार्ग प्रतीक्षा करायची. आषाढभूत नजरेनं द्वारापाशी पुन्हा पुन्हा जावं आणि निराश मधेनं मात्र पुन्हा माघारी यावं. यांचं काही कळतच नाही मला. यांच्यासारखी ही राजकारणी माणसं सतत आपल्या राजकारणात व्यस्त असतात आणि राजकारण करता करता माझ्यासारखी बायको सुद्धा त्यांच्या जीवनात आहे याचा एकदम क्षणभर विसर पडतो का? नाही म्हणजे राजकारण म्हणजे यांची दुसरी सवत म्हणायला हरकत नाही. हे तसंच झालं ना आता. गुरु अग्नी ब्राह्मण यांच्या साक्षीने या भरल्या संसारात प्रवेश केलाय. अवघ्या 13 वर्षाच्या वयात ही संसार जबाबदारी माझ्या माथ्यावर. पण आई बाबांची शिकवण स्त्रीचा जन्म म्हणजे सारा जन्म आपल्या संसारासाठी आणि आपल्या मायेच्या माणसांसाठी गोड प्रेम वाहन जबाबदारीचे धगधगते निघाले पदरात घेऊन कर्तव्याच्या दिशेने निरंतर चालत राहणं ही तारेवरची कसरत म्हणजे संसार. यात बदल सुद्धा जळू नये आणि निखारे सुद्धा विझू नये याचं तंतोतंत जी स्त्री भान ठेवते ना तीच स्त्री आपल्या संसारात यशस्वी होते. ही माझ्या आईची शिकवण पदोपदी लक्षात घे. संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करते. या एवढ्या मोठ्या साम्राज्याची महाराणी आहे मी. महाराणी फक्त नावाची महाराणी आहे. आता कर्तव्यानं महाराणी होण्यासाठी यांचं माझ्याजवळ लक्ष असायला नको. पण आम्हा बायकांचं असं आहे आपल्या पुरुषासाठी आपल्या माणसासाठी सतत झुरत राहावं. नाही कधीतरी येतील क्षणभर माझ्या बाजूला बसतील माया ममतेनं माझ्या मस्तकावरून हात फिरवतील. भुजावती तू कशी आहे सगळं ठीक आहे ना. ही माया ममतेनं केलेली चौकशी हेच माझ्या सारख्या स्त्रियांचं खरं सुख आहे. हे सगळं सुख ऐश्वर्य असून सुद्धा अगदी नसल्यासारखं वाटतं मला का तर यांचं हे सततचं दुर्लक्ष. पण काय का असेना आई बाबांच्या संस्कार की मन माझं पुन्हा जबाबदारी आणि कर्तव्याच्या वाटेनं येतं आणि म्हणूनच तर ठरवलंय नित्य नियमानं जसं यांचं स्वागत करते ना तसंच स्वागत करणार. केव्हा एकदा येणार केव्हा एकदा येऊन माझ्या हळदीत झाल्याचं मनात समाधान हे कधी करतील असं सतत वाटतं. मनमा आले की काय करणारा नाटक बघू ना असं एक होय.
जाऊन बस भाव पण घेतले पाहिलेत ना? शर्त झाली यांच्यासमोर. आणि हे अजूनही आता रोजचं झालंय. मी यांची अशी तात्काळतेनं वाट पाहावी आणि हे मात्र नेहमी माझी निराशा करत असतात. नाही नाही, या अशा माझ्या महालात आता एक क्षण जरी राहिले ना तरी या सगळ्या महालाच्या भिंती अगदी जवळ वाटू लागतात मला. गुदमरतोय श्वास माझा तेव्हा असंच करते. महालात आता थांबता उपयोगाचा नाही. लवकरात लवकर त्या माझ्या संसारात जाते. बघितलं का असं आहे मनाला होणार त्रागात कुठच्या कुठे पळून गेला. अशी माझ्या जीवाची घुसमट होऊ लागली ना. मी या माझ्या सज्जावर येते कारण इथलं हे वातावरण ना खरोखरच एवढं आल्हाददायक आहे की क्षणाक्षणाला इथे येऊन बसावं असं वाटतं. या माझ्या सज्जावर सभोवतालचा हा परिसर पाहिला ना. अरे बा बघा तरी त्या बाजूला मंद मंद वाऱ्याच्या लहरी वाहत आहेत आणि या वाहणाऱ्या वाडीवारीच्या बरोबर रंगीबेरंगी ती आनंदानं डोलणारी पुष्प आणि त्याच्या पलीकडे जाऊन आनंदानं प्रत्येक पुष्पाचा म्हणजे आपल्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल त्या फुलाचा आस्वाद घेणारी ती छोटीशी पुष्पा. यांचं बरं आहे नाही म्हणजे मनाला वाटेल बुद्धीला पटेल अगदी त्या फुलाचा मकरंद चाखावा. आणि त्यापेक्षा बघा तरी यासारखे सारे पक्षी आपल्या पूर्ण करत आहेत. उंच उंच आकाशाला गवसणी खालावून यांचं सुद्धा बरं आहे ना. नाही म्हणजे दोन पंख आहेत आणि या आपल्या पंखाच्या बळावर मनाला वाटेल बुद्धीला पटेल तिथे तिथे जावं. यांच्यासारखं हे स्वातंत्र्य जर मला असतं ना तर मी सुद्धा कुठच्या कुठे निघून गेलो. पण नाही, हे एक अलौकिक सौंदर्य पाहिलं, हे निसर्गाचं वातावरण पाहिलं आणि मन माझं एकच आमच्या खडपाई कोणी नाव दिलं का